मंडळी, श्रीनाथ गुरुकुल राणी उंचेगाव। आज मी बाळू महाराज शेळके, श्रीनाथ गुरुकुल राणी उंचेगाव। मुलांची प्रॅक्टिस चालू आहे। आता पाठाचा टाइम झालेला आहे, पण थोडंसं लाईव्ह करा वाटलं। कारण का तर आज मुलांनी रियाज वगैरे केलेला, रोजच रियाज करतात, पण आज सुंदरपैकी एक तुमच्या समोर हे मुलं एक चक्रधार वाजवून दाखवत आहेत। तर तुम्हाला कसा वाटला एक कमेंट मध्ये आम्हाला सांगा, आणि नक्कीच आपल्या संस्थेचा रियाज तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून लाईव्ह करण्यात येत आहे। सर्वांच्या आशीर्वादाने, सर्वांच्या प्रेमाने आपली संस्था चालत असलेली गुरुवर्य अशोकजी महाराज पांचाळ गुरुजी यांच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेली आपली संस्था आहे। यामध्ये मुलं साधना करतात, रियाज करतात, पण मुलांचा रियाज कुठपर्यंत आला हे तुम्हाला दाखवण्याकरता आज मी लाईव्ह आलेलो आहे। तरी तुम्हाला आमच्या मुलांचं वादन कसं वाटलं हे आम्हाला जरूर नक्की कमेंट मध्ये कळवा। एक मुलगा आहे, सुंदरपैकी दिसायला बारीक आहे पण वाजवायला सुंदर आहे, म्हणून छानपैकी वाजवतो। एक चक्रधार तुमच्या समोर तो वाजवून दाखील। तुम्हाला कमेंट मध्ये कसं काय वाटलं सांगा। त्याचं नाव आहे संकेत तानवडे, 32 मात्रेचा चक्रधार आहे। या ठिकाणी तुमच्या समोर तो वाजवणार आहे, आणि थोडासा कॅमेरा त्याच्याकडे फिरवा म्हणजे सर्वांच्या लक्षात येईल की तो मुलगा कोण आहे, काय। संकेत तानवडे, गाव त्याचं भिगवण आहे, बारामती भिगवण या ठिकाणचा मुलगा आहे। मी थोडं जो चक्रधार दिलेला आहे त्या चक्रधाराचे बोल म्हणतोय, तो त्या ठिकाणी वाजवल। मी एक आवर्तन म्हणतो, तो 3 आवर्तन म्हणेल, पण बिगर टाळीचा बोल वाजता कामा नये। टाळी आणि टाळ हे महत्वाचं आहे, कारण का निस्ता बोल वाजवणं हा त्याचा स्वतःचा वादन झालं, पण ज्या टायमाला मनुष्य टाळामध्ये किंवा तालामध्ये मृदंग वाजवतो त्या टायमाला लक्षात येतं की हा मुलगा तालात आहे का नाही। म्हणून या ठिकाणी टाळी एक आवर्तन म्हणणार आहे, तो त्या ठिकाणी चक्रधार तुमच्या समोर वाजवून दाखील। धिमित 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 तान तान ता कतिट कतिट ता त्रिकट ता त्रिकट धागेन धा त्रिकट ता त्रिकट धागेन धा त्रिकट ता त्रिकट धागेन धा कत धिमित 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 तान तान ता कतिट ता त्रिकट ता त्रिकट धागेन धा त्रिकट ता त्रिकट धागेन धा त्रिकट ता त्रिकट धागेन धा कत धिमित 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 तान तान ता कतिट ता त्रिकट ता त्रिकट धागेन धा त्रिकट ता त्रिकट धागेन धा त्रिकट ता त्रिकट धागेन धा दिन्ना दिन्ना। अशा प्रकारे तुमच्या समोर या मुलांनी वाजवलेलं आहे। दुसरा आमचा सर्वांचा संस्थेमधला लाडका आमचा छोटा पाकिट बडा धमाका, या ठिकाणी आमचे सूरज महाराज सोनवणे, भगवान परमात्म्यानं त्याला प्रारब्धानुसार आवाज ही छान दिला आणि वाजवण्याच्या बाबतीत सुद्धा छान आहे, म्हणून तुमच्या समोर ते एक चक्रधार सादर करणार आहे। म्हणून त्या चक्रधारचे बोल असे आहेत: धत्ता धद्यत्ता दिट दिट करधा किट घिंद्रिकता तिटकता तकिट धा तिटकता तकिट धा तिटकता तकिट धा दत्ता। काही वाजत नाही तुम्ही।
सर्वांना ज्यांचा परिचय असणारे आपले संस्थेचे लाडकं व्यक्तिमत्व आमचे नारायण महाराज मुळक या ठिकाणी प्रॅक्टिस करता उठले म्हणजे त्याच्या मोबाईल मध्ये अलार्म वाजला सकाळी, आहे की नाही, म्हणून या ठिकाणी ते प्रॅक्टिस करता उठले. चांगली गोष्ट आहे. प्रॅक्टिस जीवनामध्ये माणसाला पुढे नेत असते आणि प्रॅक्टिस जीवनामध्ये माणसानं केली पाहिजे. गायनाची असो, मृदंगाची असो, आणि अभ्यास तर माणसानं जीवनामध्ये केला पाहिजे. ज्याला मोठं व्हायचं असेल, ज्याला मोठं टेज गाजायचं असेल, त्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण अभ्यासाची निबळे आणि एकागती अंतराळे. म्हणून जीवनामध्ये साधना करणं गरजेची आहे. एखादी गोष्ट जर साध्य करायची असेल तर त्याच्याकरता साधना करणं गरजेची आहे. मग मृदंग जर साध्य असेल तर त्याच्याकरता साधना करणं गरजेची आहे. आपल्याला मृदंग प्राप्त व्हावा याच्याकरता आपल्याला साधना करणं गरजेची आहे. गायन प्राप्त व्हावं याच्याकरता हार्मोनियम किंवा स्वराची रियाज करणं गरजेचं आहे. आणि ज्याला कीर्तन, भागवत, रामायण, कथा, पुराण, कीर्तन करायचं असेल त्यांना अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणून आमची परंपरा आहे, पांचाळ गुरुजीपासून जी परंपरा आली, जे मला गुरुजींना दिलं तेच मी विद्यार्थ्यांना वाटत आहे. म्हणून या ठिकाणी सर्वांना माहीत आहे असे असणारे नारायण महाराज मुळक या ठिकाणी तुम्हाला एक मुखडा, एक चक्रधार वाजवून दाखवतील. आणि त्यांचा तुम्ही कसा वाटला हे कमेंट करून दाखवा. वाजवा. सुंदरपैकी ज्याचा हात आहे, गोड हात आहे, असा असणारा मुलगा. काहीला काय प्राप्त असतं, कोणाच्या हातातून मुखडे निघतात, कोणाच्या हातातून चक्रधार निघतात, कोणाच्या हातातून तुकडे निघतात, काहीच्या हातातून लग्या निघतात, काहीच्या हातातून उठावणे टाकल्याच्या नंतर ढेकेटदान असे प्रकार निघतात. पण या ठिकाणी मुलगा सुंदरपैकी आहे, वाजवण्याकरता अतिशय छान मुलगा आहे. म्हणून याचं तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की जरूर कळवा. आमची गरिबाची संस्था आहे. नवे तर या ठिकाणी मुलांची साधना करून घेतल्या जाते. मग कशा प्रकारे घेतल्या जाते, आपल्या संस्थेला 7 वर्ष पूर्ण झालेले आहेत. म्हणून लाईव्ह तुमच्या समोर करतोय की आपल्या संस्थेमध्ये मुलं काय करतात. या ठिकाणी हर्षद तोरमल आहे, हा कसा वाजवतो हे तुमच्या लक्षात येईल. म्हणून एक चक्रधार इतका सुंदरपैकी बसवलेला आहे. धमार तालामधला चक्रधार आहे. ओम ध्याध्याध्याध्याध्य हा चक्रधार आहे, तो तुमच्या समोर सादर करणार आहे. लय थोडी वाढून घ्या. हा आणि याच्यानंतर एक रेला वाजून, एक लग्गी उठावणी टाकून एक लग्गी वाजवणार आहे. हा
संस्थेमध्ये सर्वच वाजवतात, पण या ठिकाणी यांनी सुंदरपैकी चक्रधार लग्गे वगैरे वाजवलेले आहेत, म्हणून या ठिकाणी सर्व मुलं आणि आमचे छोटे वस्तात या ठिकाणी एक महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार सुदाम महाराज खंडाळकर यांचे पुतणे या ठिकाणी सुंदरपैकी वाजवत आहेत. आणि छोटासा आहे पण चांगला क्वालिटी, एक नंबरचा क्वालिटी मुलगा आहे आपण म्हणू नये, पण तो आहेच, कारण त्याच्या हातामध्ये सरस्वती आहे, कारण छान वाजवतो म्हणून एक चक्रधार आणि एक मुखडा या ठिकाणी आणि एक लग्गी वाजवणार आहे. वाजव असे मुलं आहेत, म्हणून या ठिकाणी सर्वजण आमचे वामा महाराज आता सर्वांचं जर करत बसलं तर आपल्या पाठाला उशीर होईल, म्हणून सर्वांचं लाईव्ह करण्यापेक्षा सर्वांचं एकदा मिळून लाईव्ह करतो. ही मुलं तुमच्या समोर बसलेत, हे एक चक्रधार सादर करीत आहे, तर बेदम चक्रधार आहे, बेदम चक्रधार आहे. सर्वांनी लयबद्ध तालबद्ध या ठिकाणी आपला चक्रधार या ठिकाणी ज्याचा रियाज केला तो चक्रधार वाजवणे हे सर्वांनी, आणि तुम्हाला कमेंट मध्ये कसा वाटला हे कमेंट मध्ये आम्हाला कळवा. हा
संस्थेचा रियाज चालू आहे श्रीनाथ गुरुकुल राणी उंचगाव या ठिकाणी। म्हणून आमच्या संस्थेला जरूर एक वेळेस भेट देण्याकरता यावं आमची अशी इच्छा आहे। नवे तर सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे, जाता येताना आमच्या संस्थेला नक्कीच भेट द्यायला यावं ही आमची इच्छा आहे। श्रीनाथ गुरुकुल राणी उंचगाव, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना। रामकृष्ण।